श्री महादेव येत आहेत। त्रिपुरासुरांचा अहंकार ठेचण्यासाठी ते येत आहेत। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि। श्री महादेवांनी सगळी विघ्न बाजूला सारून अखेर आपल्या मूळ रूपात येण्याचे ठरवले। हर हर महादेव। तिन्ही ग्रह अंतराळात प्रस्थापित झाले। दैत्यांचे राज्य आले, देवांचे राज्य संपले। इंद्र, यक्ष, गण, गंधर्वांनो, आमची सेवा करायला सज्ज व्हा। नवग्रहांनो, आमच्या गतीवर तुमची गती ठरवा। पंचमहाभूतांनो, दैत्यांची आज्ञा पाळा। सृष्टीचे सगळे नियम बदलले जातील, सगळे धर्मग्रंथ जाळले जातील, सगळी मंदिरं पाडली जातील। या ब्रह्मांडावर आता दैत्यांचे राज्य अनंत काळासाठी सुरू झाले। खंडोबा, माझ्या बापाच्या वधाचा प्रतिशोध आता मी कसा घेईन हे सगळे पाहतील। तुझा विनाश माझ्या हातूनच होणार। सृष्टीचा निर्माता म्हणून त्रिमूर्तीमध्ये माझे स्थान आहे, परंतु सृष्टीच्या विध्वंसासाठीच माझ्याकडून वरदान दिले गेले आहे। इथे जशी निर्मिती होते तसाच लय आणि संहारही होतो, परंतु त्याचा अधिकार फक्त महादेवांकडेच आहे। त्रिपुरासुरांकडे तो अधिकार नाही। महादेवांच्या रौद्र रूपापुढे त्रिपुरासुरांचे काहीही चालू शकणार नाही आणि भविष्यामध्ये असे धाडस कोणीही करणार नाही। सृष्टीचे नियम बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही। हे नियम फक्त सृष्टीच्याच नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी आहेत। हे नियम जेव्हा मोडले जातील आणि विनाश करण्यासाठी जेव्हा कोणी पुढे येईल तेव्हा त्याला शासन हे होईलच, मग तो कोणीही असो। सदा शिव ही अक्षरे चारी, सदा उच्चारे ज्याची वैखरी। तो परम पावन संसारी, होऊनी तारी शारांते। बहुत शास्त्री वक्ते नर, प्रायश्चित्ताचा करिता विचार। परि शिवनाम एक पवित्र, सर्व प्रायश्चित्ता आ गए। हे सांब सदाशिव, हे महारुद्र, हे मार्तंड भैरवा, सृष्टीचा नाश करायला निघालेल्या त्रिपुरासुरांचा नाश करून या सृष्टीवरचे महासंकट दूर करावे। एका रेषेत तिन्ही ग्रह येतात, पाशुपताने या तिन्ही ग्रहांचा नाश करावा। समस्त मनुष्य, देव, देवी देवता, ऋषीगण सर्वजण आपल्याकडे आशेने पाहत आहेत। उन्मत्त झालेल्या दैत्यांना असे शासन करावे की पुन्हा कुणी असे धाडस करणार नाही। महादेवांचे अस्तित्व चराचरामध्ये आहे। त्यातून सगळं तेज एकत्र येऊन महादेव प्रकट होतील। महादेव कशासाठी आला इथं? मनुष्य, देव संकटात सापडले म्हणून दैत्यांचा विजय
सहन झाला नाही. याआधी जे कुणाला शक्य झाले नाही ती करून दाखविले आहे. मीच निर्माता, मीच जगच्चालक आणि मीच संहार करणारा. तुम्ही तयार केलेले सगळे नियम उद्ध्वस्त करून टाकले आहे मी. आता मी माझे नियम तयार करणार आणि सगळ्यांना ते पाळावे लागणार. त्यात तुम्हीही आलात. आणि यावेळेस कसलेही युद्ध करून काहीच उपयोग नाही, कारण आम्ही चिरंजीव आहोत. यामुळे कैलासात जाऊन तुमच्या गणांसोबत राहा. सृष्टीचं काय करायचं आहे हे आम्ही पाहून घेऊ. त्रिपुरासुरांनी अंतराळात तयार केलेले 3 ग्रह एका रेषेत आले की त्यांची खटिका भरली. प्रत्यक्ष श्री महादेवांसमोर दैत्यांना अशी वल्गना करताना पाहून मला मात्र उशाळल्यासारखं वाटतंय. श्री महादेवांचं स्वरूप किती अनंत आहे याची यांना अजून कल्पना नाही. हे काय प्रीत घडतंय कुणास ठाव. म्हातार बाबा म्हणला ते खरं आहे. हे काय साधं सुद्धा संकट नाही. देवा तुम्ही बघताय ना. देवा आता तुमच्या बिगर अजून कुणाचाच आधार आम्हाला नाही राहिला. तेव्हा तुमच्या मोर ते राक्षस काय कोणाला त्रास देणार. तेव्हा त्यासनी सोडू नका. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा करा आणि आम्हाला समध्यांना यातनं वाचवाची. महादेवांचे धनुष्य विनाश. सर्व देवांनी मिळून त्यांना हे पाशुपत देण्याचे ठरवले. याच पाशुपताने ते त्रिपुरासुरांचा वध करतील आणि त्रिपुरहारी सर्वश्रुत होतील. बंधू, यांना सगळ्या देवांनी मिळून शस्त्र दिले आहे. आपल्याशी युद्ध करण्यासाठीच हे इथं आलेले आहेत.
दैत्यानो, अजूनही श्री महादेवांना शरण गेलात तर ते तुम्हाला क्षमा करतील. ते सांब सदाशिव आहेत. त्रिपुरासुरांनो, तुमची खटिका अखेर भरली आहे. तीनही ग्रह एका रेषेत आले आहेत. हे त्रिपुरासुरांनो, तुम्हाला जे वरदान मिळाले होते त्यातून सृष्टीचे कल्याण व्हायला हवे होते. तुम्हाला मिळालेले वरदान प्रसाद समजून सृष्टीचे संवर्धन व्हायला हवे होते. पण तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षेसाठी विध्वंस करायला निघालात. त्रिपुरासुरांनो, तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? या सत्तेच्या लोभापायी तुम्हाला मृत्यूच्या दारात उभे केले आहे. या संपूर्ण ब्रह्मांडात तुम्हाला वाचवायला कोणीही येणार नाही. तुम्ही जे 3 ग्रह निर्माण केले आहे ते मी माझ्या हाताने नष्ट करणार आहे. त्रिपुरासुरांनो, मृत्यूसाठी सिद्ध व्हा. महादेव, अखिल जगत स्वामी, सांब सदाशिव मल्हारी, मणिमल्ल संहारक, ऐश्वर्य प्रदाता, शक्तिदाता, जयदुरी गणाधीशित, आदिरुद्र, श्री मार्तंड भैरवा. समस्त सृष्टी आणि ब्रह्मांडावरील संकट संपले आहे. सगळ्यांनी आता निर्भय व्हा. हे नवग्रहांनो, पुन्हा तुमच्या मूळ गतीत या. हे पंचमहाभूतांनो, पुन्हा आपले कार्य सुरू ठेवा. हे ऋषीमुनींनो, पुन्हा आपले जप, तप, ध्यान, यज्ञ सुरू ठेवा आणि धर्म जागवून चैतन्याच्या लहरी सर्वत्र पसरवा. हे देवी देवतांनो, तुम्हाला अर्पण केलेले यज्ञ भाग स्वीकारून
सर्वांवर कृपा करा. जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा मी येईल आणि तुम्हाला त्या संकटातून दूर करेन. पण सत्य सोडू नका, कारण जिथे सत्य आहे तिथे मी आहे. शुभम भवतु. तुम्ही सृष्टीवरचं विघ्न हरण केलत. सगळीकडे आनंद आहे. मी देखील आनंदी आहे, कारण प्रजेवरचं संकट दूर झालं. पण एक गोष्ट माझ्या ध्यानात आली आहे, जी क्वचितच कोणाच्या ध्यानात आली असेल. साहजिक आहे, माझी घालमेल इतरांना कशी कळेल. माझ्या मुखातून रागाच्या भरात शापवाणी गेली. तुम्ही वृद्ध झालात. मी दुःखी अंतःकरणाने शाप देते की माझे पती श्री खंडेराय यांचे सगळे तेज जाऊन ते वृद्ध होती. सगळ्यांनी मला आग्रह केला की त्रिपुरासुरांना मारण्यासाठी मी तुम्हाला उशाप द्यावा. सुरुवातीला मला पटले नाही, नंतर मी तयार झाले. पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या मूळ रूपात आला होतात. मी उशाप देण्याची काही आवश्यकता नाही, कारण तुम्ही आता कधीही तुमच्या मूळ रूपात येऊ शकता, अगदी दुसऱ्या लग्नासाठीही. हर 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 सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट 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 बानू, खंडोबाने तुझं ऐकलं बघ. देवानी महादेवाचा अवतार घेतला आणि त्या राक्षसाने मारलं बघ. जणू काही हिनच सांगितलं खंडोबाला असं बोलतोय आजा. ते तसं म्हणणार नाही वय. ही मोठी खंडोबाची भक्ते. जेव्हा बघावं तेव्हा हिजच कौतुक ऐका येते. हो का ह्या जवा काय समजा झालंय तरी झोपूनच राहिलाय. खंडू उठ की. म्या हात झोपलेला असताना माझ्या अंगाला कोणी बी हात लावायचा नाही. झोप पातूर, म्या डोळे उघडत नाही. तू पातूर मला हात न हलवायचं नाही. अजून जागा झाला नाही. थांबतो मी बघतो.